नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन जाधव, जय सेवालाल. माझ्या गोर बंजारा समाजातील बंधू आणि भगिनींनो, आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही दिवसांपासून आदिवासी गोर बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठीचा एक व्यापक लढा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. गेल्या 77 वर्षांपासून आपण आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकारापासून वंचित आहोत आणि यासाठी म्हणून समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. समाजामध्ये एक जन आंदोलन उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. समाज आज एका भूतोना भविष्यती एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या संवैधानिक हक्क आणि अधिकारासाठी एकवटलेला आपण सर्वजण पाहतो आहोत. समाजातल्या सर्व स्तरातील समाज बांधवांकडून या मोर्चांमध्ये सहभाग होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग सामाजिक क्षेत्रातला समाज बांधव असो, साहित्यिक क्षेत्रातला असो, सांस्कृतिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व समाज बांधवांकडून या मोर्चांमध्ये, आंदोलनामध्ये काम करताना, सहभागी होताना आपण सर्वजण पाहतो आहोत. बंधू आणि भगिनींनो, हा जो लढा आहे, हा लढा एका व्यक्तीचा लढा नाहीये, हा लढा एका संघटनेचा लढा नाहीये, हा लढा एका समितीचा लढा नाहीये, तर हा लढा 1.5 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या बंजारा समाजाच्या गेल्या 77 वर्षांपासून आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवलेल्या त्या वंचितांचा खऱ्या अर्थानं लढा आहे. हा लढा आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकाराचा आहे आणि हीच भावना गोर बंजारा समाजातील सामान्य लोकांमध्ये आहे. आणि म्हणून या एका मोर्चा आणि आंदोलनाला एक लोक चळवळीचं स्वरूप आलेलं आपण सर्वजण पाहतो. हे आंदोलन, हा मोर्चा, हा संवैधानिक हक्क आणि अधिकाराचा जो काही ही जी काही लोक चळवळ आहे, ही लोक चळवळ खऱ्या अर्थानं गोर बंजारा समाजातील सर्व समाज बांधवांनी, लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे, हे आपण स्पष्टपणे आपण पाहतो आहोत. आणि म्हणून कुणाला वाटत असलं की हा लढा माझ्यामुळे उभा राहिलाय, हा माझ्या व्यक्तिगत श्रमापोटी हा उभा राहिलाय, तर हे सबसेल चुकीचं आहे. समाजातल्या सर्व स्तरातील समाज बांधवांनी एकत्रित येऊन हा लढा उभा केलेला आहे. परंतु दुर्दैवानं आपण सर्वजण पाहतो, काही संधी साधू, काही स्वार्थ साधू जी काही मंडळी आहेत, त्या मंडळीकडून या लोक चळवळीला कुठेतरी छेद पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हा केविलवाणा, हा बालिशपणा, हा जो काही त्यांचा आहे, हा आपण सर्वजणांनी, सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे येऊन हा आपण त्यांना नेस्तनाबूत करायचा आहे. आणि म्हणून समाजातल्या सर्व स्तरातील समाज बांधवांना माझी विनंती आहे की कृपया कोणत्याही संभ्रमाला, कोणत्याही गैरसमजुतीला आपण बळी पडू नये. आपण आदिवासी आहोत, आपण मूळ निवासी आहोत आणि गेल्या 77 वर्षांपासून आपण आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकारापासून वंचित आहोत. हा आमचा अधिकार आहे आणि म्हणून आपल्या अधिकारापासून आपल्याला गेल्या 77 वर्षांपासून आपल्याला वंचित ठेवलं गेलं, ही भावना आपण सर्व समाज बांधवांनी आपल्या लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून एक झेंडा, एकत्रितपणे, एकमताने आणि एक दिलाने आपण हा सर्व लढा उभा करायचा आहे आणि आपला संवैधानिक हक्क आणि अधिकार तो आपण सर्वांनी मिळवायचा आहे. यासाठी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण एकमतानं, एक दिलानं आणि एकत्रितपणे येऊन हा लढा आपण उभा करू आणि आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकाराचा जो काही गेल्या 77 वर्षांपासूनचा जो काही दुष्काळ आहे, तो आपण निश्चितच संपवू आणि आपण आपला हक्क आणि अधिकार मिळवू, याची मला निश्चितच खात्री आहे. यासाठी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो. कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या एका संवैधानिक हक्क आणि अधिकारासाठी लढतो आहोत, हीच भावना केवळ आपण लक्षात ठेवायची आहे. कुणाच्या एका व्यक्तीच्या, कुणा एका संधी साधू
व्यक्तीच्या भूलथापाला बळी न पडता आपण एकत्रितपणे उभा राहून हा लढा उभा करायचा आहे आणि लोक चळवळ पुढे नेऊन आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकार आपण मिळवू यात शंकाच नाही आणि त्यासाठीच आपण सर्वांनी एकत्रितपणे उभं राहणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे। यासाठी मग सर्व समाज बांधवांना विनंती करतो की एक व्हा, एकत्रित या आणि आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकाराचा हा लढा अधिकपणे मजबूत करा। जय सेवालाल, जय संविधान।